एकनाथ खडसे समर्थक आमदार, खासदार आणि नेत्यांनी आज भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंची भेट घेतली। राजू भोळे, स्मिता वाघ आणि हरिभाऊ जावळे हे तीन आमदार, खासदार एटी पाटील आणि जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्षांना भेटले। एकनाथ खडसेंनी दबाव तंत्र म्हणून या नेत्यांना भेटीसाठी पाठवलं का असा सवाल आता विचारला जातोय। तर खडसे आणि जळगावमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनीच या नेत्यांना बोलावून घेतल्याची चर्चाही रंगते आहे। असं मुद्दा म्हणून कोणीही मला भेटायला खडसे साहेबांच्या प्रकरणात आलं नाही। जळगाव जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आले होते आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक चर्चा करण्यासाठी मी त्यांना इथं बोलवलं होतं। 31 तारखेपर्यंत आम्हाला संघटनेच्या सर्व समित्या पूर्ण करायच्या असल्या कारणानं मी त्यांना निरोप देऊन बोलवलं होतं आणि केवळ तेवढ्याच विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली। ठीक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, आज दिवसभरातल्या नेमक्या काय घडामोडी होत्या? खडसे समर्थक आणि त्याचबरोबर पक्षाच्या बाजूने नेमक्या काय हालचाली होत्या आणि या सगळ्या हालचाली पाहता हा वाद शमणार आहे की नाही, काय चिन्ह दिसतात? ज्या प्रकारे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दावा केलाय की जळगावमधील लोकप्रतिनिधींबरोबर जी बैठक झाली ती बैठक जळगाव जिल्ह्यातील पक्ष बांधणी संदर्भात होती, संघटना बांधणी संदर्भात होती, अशा प्रकारचा दावा जरी दानवे यांनी केला असला तरी गेल्या 2-3 दिवसातील घडामोडी लक्षात घेतल्या की खडसे आणि मुख्यमंत्री यांची बैठक, त्यानंतर खडसे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला न जाता जळगावला परत जाणं आणि तिकडच्या मुक्ताई देवी संदर्भातला कार्यक्रम आहे असं सांगणं आणि त्या पार्श्वभूमीवर आज जळगावमध्ये काही नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देऊ अशा प्रकारची धमकीवाजा इशारा देणं आणि त्याचबरोबर जळगावमधील लोकप्रतिनिधी आज रावसाहेब दानवे यांना भेटणं, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हा निश्चितच योगायोग होता की या सर्व बैठका या पूर्वनियोजित होत्या असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि म्हणूनच दानवे यांनी जरी दावा केला असला तरी एक प्रकारे हे दबाव तंत्र आहे का अशी म्हणायला नक्कीच जागा आहे। आणि ज्या प्रकारे आमदार आणि खासदार या बैठकीमध्ये दानवे यांना भेटले, जवळपास 1 तास चर्चा झाली, हा विषय खडसेंसंदर्भातला विषय या ठिकाणी निश्चितच उपस्थित झाला असल्याची जोरदार चर्चा आहे। त्याच्यामुळे पुढील काही दिवस तरी हा वाद किंवा ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे। आपल्याला माहिती आहे की 11 तारखेला विधान परिषदच्या निवडणुका आहेत, त्या बिनविरोध होतील का निवडणूक होईल हे आता 3 तारखेला स्पष्ट होईल, पण तोपर्यंत ही चर्चा अशीच कायम राहणार आहे। जेव्हा खडसे मुंबईत येतील किंवा विधान परिषदची निवडणूक झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही लोकांची, काही मंत्र्यांची खाती निश्चितच कमी केली जातील किंवा त्यांचा भार निश्चितच कमी केला जाईल। तेव्हा कोणाला झुकतं माप दिलं, कोणाला पक्षाने धडा शिकवला, कोणाला न्याय दिला, या सर्व गोष्टींचा सोक्षामोक्ष होईलच। तेव्हा खऱ्या अर्थानं खडसे यांच्या बाबतीत काय निर्णय पक्ष घेतो, मुख्यमंत्री काय म्हणतात, ही सुद्धा गोष्ट स्पष्ट होईल। त्यामुळे ही सगळी चर्चा असेल, हा सगळा वाद असेल, ह्या सगळ्या संशयाला जागा देणाऱ्या गोष्टी असतील, या गोष्टी विधान परिषद निवडणूक असेल किंवा या पुढच्या काळात मंत्रिमंडळ विस्तार असेल, तोपर्यंत या गोष्टी अशाच चालू राहतील असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। त्याचबरोबर आता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पुढे नेमकं काय होईल, काय वाटतं? कारण जसं तुम्ही सांगितलं मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि त्याचबरोबर निवडणुका सुद्धा आहेत। ज्या प्रकारे खडसे यांचं राज्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये स्थान आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे। उत्तर महाराष्ट्र असतील किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना महाराष्ट्राची खडानखडा माहिती आहे, विविध विषयांची माहिती आहे, त्याचबरोबर विधिमंडळातील कामकाजाचा गाढा अनुभव आहे आणि अनेक समाजातील विविध घटकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे, असे खडसे एका बाजूला आहेत आणि नेमके ते वादामध्ये सापडलेले आहेत। आणि म्हणूनच अशा प्रकारे जेव्हा खडसेंबद्दल वाद उभा राहतोय तेव्हा आणि ज्या प्रकारे पक्षाची भूमिका आहे, पक्ष खडसे यांच्या मागे असल्याचं बोललं जात आहे, मात्र एका मागोमाग एक त्यांच्या विरोधात पत्रकार परिषदा होत आहेत, आरोप होत आहेत। त्याच्यामुळे हे प्रकरण किती ताणलं जाणार आणि खऱ्या अर्थानं विधान परिषदा निवडणुका झाल्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार असेल तेव्हा खऱ्या अर्थानं या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला जाईल असं एकंदरीत दिसतंय। त्यानंतरच हा वाद पूर्णपणे शमला जाईल किंवा या संपूर्ण प्रकरणाचा पूर्णपणे सोक्षमोक्ष लावला जाईल असंच एकंदरीत दिसतंय। त्यामुळे यापुढचे काही दिवस ही चर्चा किंवा हा वाद किंवा या सगळ्या शंका अशा सुरू राहतील आणि खडसे
हे पुढील मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंतच कायम वादाच्या केंद्रस्थानी किंवा चर्चेच्या केंद्रस्थानी कायम राहतील। आणि हे सगळं होत असताना मुख्यमंत्री सुद्धा काय भूमिका घेतात याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्की पुढच्या काही दिवसात मोठ्या राजकीय हालचाली देखील पाहायला मिळतील। खूप खूप धन्यवाद अमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।